आजच्या दिवसाची सुरुवात छान आईच्या हातचे गरमागरम वडे खाऊन झाली. मग रेडी होऊन अजय व मी हॉस्पिटलला निघालो रुटीन चेकअपसाठी. पण तिकडे गेल्यावर एवढी घाण न्यूज मिळेल आणि सकाळपर्यंत हसत खेळत बागडणाऱ्या माझ्या घरच्यांची दुपारपर्यंत एवढी तारांब उडेल हे त्यांनी सुद्धा एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये ॲडमिट होऊन डिलिव्हरीचा सल्ला दिला. डॉक्टरांची बोलणे ऐकून मला रडूच कोसळलं. सर्व व्यवस्थित होणार असं म्हणत अहोंनी देखील फोनवरून माझे सांत्वन केले. तोपर्यंत आई व श्रीजय देखील हजर झाले. मग अजयने सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्या. मी देखील देवांचे आशीर्वाद घेतले. सर्व देवांच्या भरोश्यावर सोडून मी लेबर रूम मधून कुणालाच नकोशा वाटणाऱ्या रूम मध्ये सगळ्यांना टाटा बाय बाय करून मोठ्या हिमतीने एंटर केले. सगळे खूप टेन्शन मध्ये होते, पण लवकरच सगळ्यांच्या कानावर आनंदाची बातमी आली. सगळं सुरळीत असल्याने बाळाला आईकडे देण्यात आलं. माझा बीपी नॉर्मल झाल्यानंतर मला ऑब्झर्वेशनसाठी लेबर रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले. नंतर सगळ्यांचे कॉल, मेसेजेस, प्रत्यक्ष भेटी सुरू झाल्या.